नमस्कार, मी डॉक्टर गीता राधाकिशन कर्डिले। तर आज आपण होमिओपॅथीचे एक मेडिसिन जिच्याशिवाय होमिओपॅथी अधुरी आहे, अपूर्ण आहे अशा मेडिसिनबद्दल बोलणार आहोत। ती मेडिसिन म्हणजे थुजा ऑक्सिडेंटॅलिस किंवा थुजा। तर थुजा ही एक अशी मेडिसिन आहे जी आपल्या शरीरातील कुठल्याही प्रकारची गाठ, वॉट्स किंवा आपण म्हस म्हणतो किंवा चामखीळ म्हणतो, ती 100% बरी करते बिना सर्जरी शिवाय। तर आता थुजा ही मेडिसिन नेमकं कशी बनते, तर थुजा नावाचं एक प्लांट आहे, त्याच्यापासून थुजा ही मेडिसिन तयार होते। थुजा ही सायकोटिक ग्रोथ किंवा सायकोटिक टेंडन्सी ज्या व्यक्तीची असते अशा व्यक्तींसाठी होमिओपॅथी मधील सायकोटिक मायाझमची टॉप मेडिसिन आहे थुजा ही। आता आपण हेड टू टो थुजा ही मेडिसिन कशी यूज करायची किंवा कशी प्रिस्क्राइब आपण करू शकतो, तिचे काय काय फायदे आहेत हेड टू टो ते बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा थुजा ही म्हणजे ब्रेनसाठी, तर आपल्या मेंदूमध्ये कुठल्याही प्रकारची गाठ असेल, ब्रेनचा ट्यूमर असेल, कॅन्सरस ट्यूमर असेल किंवा नॉन कॅन्सरस ट्यूमर असेल, किंवा मग मेंदूच्या बाहेर म्हणजे की आपल्या स्कॅल्पमध्ये कुठली गाठ असेल, ती स्पॉन्जी असेल, एकदम अशी मऊ मऊ लागत असेल, अशा प्रकारची गाठ, कानाच्या मागे जर गाठ आलेली असेल तर अशा प्रकारच्या गाठीसाठी थुजा ही एक वरदान मेडिसिन आहे की मेंदूच्या कॅन्सरस किंवा प्री कॅन्सरस कुठल्याही प्रकारच्या गाठीसाठी थुजा ही मेडिसिन एक खूप चांगल्या प्रकारचं काम करते। त्याच्यानंतर अशा खूप व्यक्ती असतात ज्यांना म्हस येण्याची टेंडन्सी, म्हणजे तोंडावर म्हस, फेसवर म्हस किंवा मग गळ्यावर चामखीळ आपण म्हणतो किंवा म्हस म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण वार्ट्स म्हणतो। तर अशा प्रकारची ग्रोथ जर असेल तर ह्याच्यामध्ये लोक काय करतात की ते चांगलं दिसत नाही म्हणून ते म्हणजे खूप भयानक पद्धतीने रिमूव्ह करण्याचा किंवा सर्जरी करण्याचा प्रयत्न करतात। तर अशा लोकांसाठी सर्जरी न करता फक्त थुजा ही मेडिसिन प्रिस्क्राइब करूनच आपण त्यांची जी म्हस आहे किंवा चामखीळ आहे ती आपण पूर्णपणे काढून टाकू शकतो, पूर्ण आपोआप ती गळून पडते। तर इतकी बेनिफिशियल किंवा इतकी भारी म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने काम करते थुजा अशा सिच्युएशनमध्ये। त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला खूप क्रोनिक सर्दी असेल, क्रोनिक सायनोसायटिसचा प्रॉब्लेम असेल, खूप वर्षापासूनची, खूप दिवसांपासूनची खूप जुनी सर्दी असेल, तर अशा व्यक्तीला जर थुजा ही मेडिसिन दिली तर खूप चांगल्या प्रकारे आणि 100% त्या व्यक्तीची सर्दी थुजा ही मेडिसिन बरी करू शकते। त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला सायनोसायटिसचा प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी पण थुजा ही मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करते। त्याच्यानंतर शरीरावर कुठल्याही प्रकारची गाठ येत असेल, म्हणजे की लायपोमा ज्याला म्हणतो, ज्या की फॅटच्या गाठी असतात आपल्या शरीरामध्ये, तर अशा प्रकारच्या लम्प्स किंवा तर अशा प्रकारच्या कुठल्याही गाठीसाठी थुजा ही मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करते। त्याच्यानंतर ब्रेस्टमध्ये लम्प्स असतील, फायब्रॉइड्स असतील, अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये पण थुजा ही मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करते। त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला गनोरिया, म्हणजे गनोरिया हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, जेनायटल्सवर वॉर्ड्स असतील, जेनायटल्सवर गाठी असतील, तर अशा सिच्युएशनमध्ये पण, अशा प्रकारच्या आजारांमध्ये पण थुजा ही मेडिसिन एकदम जादूसारखं काम करते। त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला म्हणजे की पोट फुगणे, ब्लोटिंगचा त्रास असेल, तर अशा पेशंट्समध्ये पण थुजा ही मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करते। त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला लिव्हरचा म्हणजे की फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम असेल, लिव्हरला सूज असेल, स्प्लीनला सूज असेल, कुठल्याही प्रकारचं इन्फ्लामेशन असेल शरीरामध्ये, तर अशा कंडिशनमध्ये थुजा ही एक बेस्ट मेडिसिन आहे। इन शॉर्ट जर आपण म्हटलं तर आपल्या शरीरातल्या कुठल्याही प्रकारच्या गाठी, ज्या की कॅन्सरस असू शकतात किंवा नॉन कॅन्सरस असू शकतात किंवा प्री कॅन्सरस असू शकतात, मग कुठल्याही प्रकारचा ट्यूमर थुजा ही मेडिसिन बिना सर्जरीचा बरा करू शकते। त्याच्यानंतर आता आपण थुजा पेशंटचं बिहेवियर कसं असतं किंवा थुजाचे मेंटल्स काय आहेत ते आपण बघूया। तर समजा थुजा पेशंट जर आपल्या क्लिनिकमध्ये आले, तर समजा आपल्याला कुणी नवीन व्यक्ती भेटली तर आता आपण त्याला शेक हँड करतो। जर ती व्यक्ती थुजाची असेल तर ती म्हणजे एकदम थोडासाच हात पुढं करेल, एकदम असं थोडासाच शेक हँड करेल आपल्याला। तर असं का? कारण की ती व्यक्ती स्वतःला खूप नाजूक समजते, म्हणजे की ॲक्च्युली ती नसते पण ती स्वतःला समजत असते, तर खूप एकदम नाजूकपणे स्वतःला ट्रीट करणारी असते, एकदम नजाकतमध्ये। तर अशी व्यक्ती असते। थुजाला कंपनी बिलकुल आवडत नाही। थुजा पेशंट कधीही एकटं राहण्याला प्रेफरन्स देतो, त्याला एकटं राहायला आवडतं। जास्त क्राऊडेड जागेमध्ये, जिथं जास्त लोक असतील तिथं थुजा पेशंटला जायला आवडत नाही। त्याच्यामुळे थुजा पेशंट कधीच म्हणजे स्कूल, समजा एखादा स्टुडंट थुजा पेशंट असेल तर स्कूलच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार नाही किंवा स्पीच वगैरे देणार नाही, कारण त्या व्यक्तीला ना कुणी पण आपल्याबद्दल कमेंट पास करेल आपल्याला किंवा आपल्याला जज करेल, आपल्याबद्दल जजमेंट पास करेल, अशी भीती असते थुजा पेशंटला। त्या जजमेंटच्या भीतीनेच थुजा पेशंट कधीच स्पीच देणार नाही, सेमिनार देणार नाही।
त्याच्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटतं की माझे जे ऑर्गन्स आहेत किंवा माझे हातपाय आहेत ते काचेचे किंवा लाकडाचे बनलेले आहेत आणि ते म्हणजे कधी पण तुटून जाऊ शकतात, किंवा माझं शरीर जे आहे ते 3 भागात डिवाइड झालेलं आहे, तुटलेलं आहे असं त्या व्यक्तीला वाटतं. त्याच्यानंतर त्याला थुजाचे ड्रीम्स कशा प्रकारचे असतील, तर थुजाला कधीही एक मेलेल्या माणसांचे, मेलेल्या लोकांचे किंवा स्वतःच तो मेलेला आहे असे स्वप्न पडतात. त्याच्यामुळं थुजाचा पेशंट कधीही म्हणजे रात्री त्याला लवकर झोप येत नाही, अशा थॉट्समुळं किंवा अशा विचारांमुळे त्याला लवकर झोप येत नाही. कारण की त्यांनी जर डोळे झाकले तर त्या व्यक्तीला असं वाटतं म्हणजे त्याच्यासमोर एकदम असे भयानक चेहरे त्या व्यक्तीला दिसायला लागतात. त्याच्यामुळं थुजा पेशंट कधीही उशिरा झोपतं आणि उशिरा झोपल्यामुळं उशिरा सकाळी लवकर उठतं. तर त्या व्यक्तीला सकाळी लवकर उठायला बिलकुल आवडत नाही थुजा पेशंटला. तर म्हणजे की अँगर कसा असतो, तर मोस्ट ऑफ द थुजा पेशंटला स्वतःच्या घरच्यांबद्दलच राग असतो. कारण की एक ॲव्हरेज स्टुडंट असेल आणि त्याचा मित्र सारखा वर्गामध्ये पहिला येत असेल, तर त्या स्टुडंटला घरचे सारखं म्हणणार की बघ तुझ्या मित्राला एवढे मार्क्स पडते, तुला पडत नाही. म्हणजे सततची ही घरच्यांची जी सारखं नाही का तुला सारखं कमी लेखत असतात घरचे, तर त्या व्यक्तीला तुझ्या पेशंट कंटाळलेला असतो आणि त्याच्यामुळेच त्याला घरच्यांचाच खूप जास्त राग यायला लागतो. तर आता थुजा ही मेडिसिन नेमकं कशी प्रिस्क्राईब करायची, कशी घ्यायची, कोणाला किती डोस द्यायचा हे बघू. तर तुम्ही घरच्या घरी कधीही थुजाचा म्हणजे की डायरेक्टली कधीही घेऊ नका. होमिओपॅथिक डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्ही थुजा ही मेडिसिन घ्या, कारण की डॉक्टरला माहीत असतं कोणाला किती डोस द्यायचा आहे, ते सामान्य लोकांना माहीत नसतं. त्याच्यामुळे डॉक्टरांकडूनच ट्रीटमेंट घ्या. थुजा 30 पोटेन्सी, तर 30 पोटेन्सी ही आपण एक 3 ते 7 दिवसासाठी यूज करू शकतो. आता मोस्ट ऑफ द लोक घरच्या घरीच यूज करतात, तर ते काय करतात 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी, तर असं कधीच करायचं नाही. त्याच्यानंतर थुजा 200, तर थुजा 200 एक जास्तीत जास्त 3 ते 5 दिवसांपर्यंत ही मेडिसिन घ्यायची, दिवसातून 3 वेळेस. त्याच्यानंतर थुजाचं जर मदर टिंचर यूज करायचं असेल तर ते कसं यूज करायचं, तर समजा एक्सटर्नली कसं यूज करायचं, तर एक कॉटन घ्यायचा, त्याच्यावर 10 ते 15 ड्रॉप थुजा मदर टिंचरचे टाकायचे आणि ते जिथेही आपल्याला म्हस किंवा हे अशी म्हणजे की गाठ आलेली असेल तिथं आपण रब करू शकतो. त्याच्यानंतर थुजा 1M, तर आता ज्या व्यक्तीचे मेंटल सिम्पटम थुजा रेमेडीसोबत एकदम मॅच होतात अशाच व्यक्तीला आपण हायर पोटेन्सीजमध्ये किंवा 1M पोटेन्सीजमध्ये मेडिसिन प्रिस्क्राईब करतो. तर थुजा ही खूप जास्त डीप ॲक्टिंग रेमेडी आहे, त्याच्यामुळे 1M पोटेन्सी जर दिली तर कधीही सिंगल डोसच द्यायचा, 1 डोस द्यायचा, 3-4 महिने वेट करायचं आणि त्याच्यानंतर जर गरज लागली तर आपण मेडिसिन नंतर प्रिस्क्राईब करू शकतो. तर अशा प्रकारे आपण पूर्ण थुजाचं जे आहे ते ड्रग पिक्चर बघितलेलं आहे. तर तुम्हालाही कुठल्याही प्रकारच्या तुमच्या शरीरामध्ये म्हणजे की म्हस असेल, गाठी असतील, ते ट्यूमर्स असतील, ते कॅन्सरस असतील किंवा नॉन कॅन्सरस असतील, तर अशा कुठल्याही समस्यांसाठी तुम्ही होमिओपॅथीची ट्रीटमेंट बेझिझकपणे घेऊ शकता आणि होमिओपॅथी अशा प्रकारच्या आजारांना 100% बरं करते. फक्त योग्य डॉक्टरकडून ट्रीटमेंट घ्या. जर तुम्हाला माझ्याकडून ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा मला कॉल करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मेडिकोजिकेला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.